आता मी म्हणेन स्वागतम, शुभ स्वागतम. मगाशी मी बोलले होते की आपण आज खूप सुंदर प्रवासाला निघणार आहोत, म्हणून स्वागतम असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आपण सगळे आज सहप्रवासी आहोत. तर आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या उत्साहानंतर आपण अबोल शब्दांच्या, गझलच्या, सुरांच्या आणि भावनांच्या प्रवासात डोकावणार आहोत, जिथे प्रत्येक ओळीत उमटेल जीवनाचा अनुभव, प्रत्येक सुरात गुंजेल प्रेम, विरह आणि संवेदना. आपण आज सुरेश भटांना जाणणार आहोत आणि या प्रवासाची सुरुवात होते एका गझलसारख्या ओळीने, ज्यात हरवलेल्या रात्रीच्या सावल्यांचा आणि पहाटेच्या पहिल्या किरणांचा मिलाफ आहे. आजच्या संध्येला पहिले सूर घेऊन येतोय आम्ही, केव्हा तरी पहाटे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या.
वा वा. आपल्याकडे वन मोर अँड मेनी मोर असे आहेत. खरं तर सुरेश भटांचे गीत आणि त्यांच्या गझला ऐकाव्या तेवढ्या कमी आहेत. आज आपल्याकडे वेळ कमी आहे. वन्स मोर साठी धन्यवाद. शब्द हे फक्त शब्द नसतात, त्या भावना असतात आणि त्या इतिहास घडवतात. तर मी प्रदीपजींना विचारू इच्छिते की तुम्ही सुरेश भट नावाचं युग जगला आहात, तुम्ही जगत आहात. केव्हा तरी पहाटेची काय आठवण आहे? केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली हे सुरेश भटांनी एका वेगळ्या मूडमध्ये लिहिलेलं गाणं आहे. कारण रात्र गेली ही रदीप जी आहे, याला आपण अंत्ययमक म्हणतो, हे भटांचं नाही, हे मंगेश पाडगावकरांचं. मंगेश पाडगावकरांचं 72 साली गझल नावाचा एक संग्रह आला होता आणि त्यामध्ये मंगेश पाडगावकरांनी अनेक बोल गझल किंवा गझल लिहिलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक रात्र गेली नावाची गझल होती. आणि ती म्हणजे मगाशी अक्षय कुमार काळेंनी सांगितलं की गझल लिहायची तर त्याला जी ताकद लागते ती मराठीत फक्त आणि फक्त सुरेश भटांमध्येच होती. तो गझल संग्रह आल्यानंतर, तो वाचल्यानंतर मी आणि माझा आत्ताच एक मित्र वारला आमचा, तो राजेंद्र शहा, आम्ही दोघं जण त्यांच्याकडे भटांकडे गेलो होतो आणि आम्ही त्यावर बोलत होतो. बोलता बोलता त्या गझलांवर बोलता बोलता ही रात्र गेली तर होतीच त्यामध्ये, त्यावरही आम्ही बोललो होतो. आणि भट म्हणाल नाही रे, गझल अशी नसते. म्हणजे मंगेश पाडगावकरांचा प्रतिभावान मंगेश पाडगावकर याबद्दल शंका नाहीच, काहीच शंका नाही. पण तरी सुद्धा गझल लिहिण्यासाठी एक वृत्ती जी लागते, ती वृत्ती जी होती त्याबद्दल भट बोलत होते. आणि त्यातला एक शेर आम्ही त्यांना म्हणालो की दादा हा शेर बघा, या शेरमध्ये खालची ओळ जी ना ती फार गझलेची वाटते पाडगावकरांची, वरची ओळ मात्र काही गझलेची वाटत नाही. आता भटांचा स्वभाव माहिती आहे, त्यांनी असा चष्मा काढला, माझ्याकडे बघितलं, म्हणे फार शहाणा समजतो का तू, पाडगावकरांची चूक दाखवतोस? तर तसं नाही दादा, जे वाटलं ते सांगितलं, मला काही त्यातलं हे नाहीये. भट म्हणाले बरोबर आहे तुझं, मंगेश पाडगावकरांना जाऊन सांग. ते काय शब्द वापरायचे ते वापरला नाही, पण मंगेश पाडगावकरांना जाऊन सांग गझल अशी लिहित नाहीत. शेर काय होता मंगेश पाडगावकरांना भटांनी तातडीने लिहिलेला शेर काय होता ते दोन्ही ऐकवतो. त्यांनी लिहिला होता पाडगावकरांनी, दुःख ज्याने सोसले तो का सुखाला भाळतो, दुःख ज्याने सोसले तो का सुखाला भाळतो, तू मला सांभाळा आता मी तुला सांभाळतो. आता तू मला सांभाळा आता मी तुला सांभाळतो, फार सुंदर ओळ आहे. वरची ओळीचे मात्र काय करावं, मीटरमध्ये आहे, वृत्तात आहे, सगळं आहे, काफी आहे, रदीप आहे, सगळं आहे. भट म्हणाले जाऊन सांग असं नाही, असं लिहायचं. तातडीने तिथल्या तिथं त्यांनी लिहिलं. काय शेर लिहिला बघा, जो तुला जाळी निखारा, जो तुला जाळी निखारा तो मलाही जाळतो, तू मला सांभाळ आता मी तुला सांभाळ. हे होते भट, ही गझलची ताकद होती आणि ती त्यांनी त्यामध्ये आणली. जसं केव्हा तरी पहाटे ही रदीप त्यांनी घेतली. ही रदीप घेतल्यानंतर आणखीन एक तुम्हाला गंमत सांगतो. या गझलेमध्ये आणखीन एक शेर आहे. भटांचे अनेक शेर अनेक गाण्यांमध्ये आलेले नाहीत, हे मी सगळं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही मी माझं हरपून बसले ग, यामध्ये सुद्धा काही ओळी सुटल्या आहेत गाण्यामध्ये. कारण गाणं हे 3 मिनिटाचं, ते त्याचं बंदिस्तपणा, हृदयनाथना जेवढ्या आवडल्या तेवढ्या ओळी घेतलेल्या आहेत. काही ओळी सुटलेल्या आहेत, त्या मी पुस्तकात सगळ्या लिहिल्या, तुम्ही पुस्तक वाचालच. पण ह्या मध्ये एक शेर होता, आणखीन सुंदर शेर होता. आणि तो शेर असा होता की अजूनही सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा. विष्णू आहे त्याला साक्षीदार. एक गंमत सांगतो मी, या शेरावर मी बोललो होतो आणि रवी भैया दाते, अरुण दातेंचे मोठे बंधू, म्हणजे संगीतकार या नात्याने, फार चांगला गुणी माणूस होता आणि वारला तो कोरोनामध्ये मध्यंतरी.
पण रवी भैया दाते हे प्रेक्षकात बसलेले होते आणि विष्णू त्या कार्यक्रमाला होता ज्या कार्यक्रमात मी हे बोललो होतो. आणि मी असं म्हणालो की अजूनही सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा. रवी भैया दाते तिथनच बोलले, अरे रवी ते खोलीच नाही प्रदीप, खोलीच नाही शब्द. म्हणलं भैया थांबा जरा, मी बोलतोय पुढचं ऐका. अजूनही सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा अशीच पहिली ओळ होती, पण ते भट होते, ते शब्दांची बारीकी जाणवायचे त्यांना. ती गझल लिहिल्यानंतर पटकन रेकॉर्ड झाली होती, म्हणून झपाटाची जी कॅसेट आली सुरेश भटांच्या आवाजात, त्यामध्ये खोलीस मोगऱ्याचा असंच आहे. झपाट्याची कॅसेट माझ्याकडे आहे, तुम्हाला जर कुठे मिळाली तर ऐका, नाही मिळाली तर माझ्याकडे येऊन ऐका, मी ऐकवतो. पण भट किती बारीकीने काम करायचे शब्दांवर, हे आम्ही पाहिलेलं आहे. त्यांनी नंतर लक्षात असं घेतलं, खोलीसमध्ये रोमॅन्टिकपणा येत नाही जो त्यांना हवा तो, आणि त्यांनी बदल केला. अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. आता इतका सुंदर शेर आणि हृदयात मंगेशकरांना आवडला नाही किंवा त्यांना तो घेता आला नाही, काही मजबुरी असेल, काही असेल कारण. आणि आम्ही सारखे तळमळत होतो की इतका चांगला शेर गेला या गझलेत नाही, लोकांना ऐकता येणार नाही. भटांनी त्यावर त्याच काफिया रदीफवर दुसरी गझल लिहिली जी तुम्ही सुरेश वाडकरांच्या कडून ऐकली असेल, ती म्हणजे आत्ताच अमृताची बरसून रात्र गेली. ती गझल अंगांग फक्त माझे भिजवून रात्र गेली. ती गझल त्यांनी नंतर दुसरी, याला उर्दूमध्ये हम रदीफ गझल म्हणतात, दोन्ही एकाच रदीफवर असलेल्या गझल, ती त्यांनी लिहिली. आणि त्यामध्ये अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा तो शेर मात्र त्यांनी घेतला. अशी खूप सुंदर आठवण आहे माझ्याकडे. वा वा, फार सुरेख. आपण तत्काळ वळूया पुढे तर त्या गीताबद्दल अजून जाणून घेऊया प्रदीपजींकडनं. चांदण्यात फिरताना. छवाद अनहिता
स्पर्श तुझा पारिजात सांदण्यात फिरताना माझा भरलास सांदण्यात फिरताना माझा भरलास सखयारे आवरही सावरही चांदरा 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 चांदरा. वा, अशा किती किती आठवणी आणि किती किती जणांच्या आहेत सुरेश भटांविषयीच्या. त्यांच्या सप्तरंग या काव्यसंग्रहांची प्रस्तावना आशाताई भोसलेंनी लिहिलेली आहे आणि त्यात त्या म्हणतात की केव्हा तरी पहाटे आणि चांदण्यात फिरताना ही गाणी माझी आहेत आणि ती फक्त माझी आहेत. त्या अतिशय हळव्या आहेत त्या गाण्यांबद्दल, त्या अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि त्या प्रस्तावनेत देखील त्यांनी त्या गाण्यातले बारकावे लिहिले आहे, जिथे त्यांना ही ओळ अतिशय आवडली होती की श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात. श्वास मालकंस पंचमवर्जित हा राग आणि ज्याचा भाव पुरुषी आहे आणि तिथेच स्पर्श हा पारिजात. आहा हा, म्हणजे हे सर म्हणतात तसं हे फक्त आणि फक्त सुरेश भटांनाच जमू शकतं, तेच हे लिहू शकतात. तर आपण अजून एका अविस्मरणीय गीताचा आनंद लुटूया, ज्यात एकीकडे आपण त्यांचं प्रेम बघतोय, एकीकडे त्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यांची व्यथा घेऊन येत आहे हे पुढील गीत. जोरदार टाळ्यात एकदा आपण स्वागत करूया या गीताचं. पण बोलतान आले माझ्या मुक्यात रुचेला पण बोलतान आले मज दोन आसमान
समजावतान आले समजावूनी व्यथेला समजावतान नाकारतान आले देणे मलाच माझ नाकारतान आले मज दोन सवाना फुलकावतान आले समजावूनी व्यथेला समजावतान आले समजावतान आले समजावतान आले. वा. सुरेश भटांनी त्यांचं अख्खं जीवन त्यांच्या कवितेत, गाण्यांमध्येही आणि गझलांमध्ये मांडलेलं आहे. तर त्यांच्या आयुष्यात ओतप्रोत भरलेलं जे काही दुःख होतं, जी काही व्यथा होती, त्या पलीकडे काय होतं, नेमकी काय व्यथा होती ही प्रदीपजींकडनं जाणून घेऊया. तुम्ही त्यांना अगदी जवळून पाहिलं आहे, तुम्ही त्यांचे शिष्य आहात. ती व्यथा तुम्ही समजावू शकाल? म्हणजे मी पित नाही, पण मला माहिती आहे. कॉकटेल झाली तर मजा येते. एक दारूची मजा काही येत नाही, ती आणखीन दारू मिसळली की मजा येते. तसं भटांचं झालं. भटांनी आपल्या व्यथेमध्ये सामाजिक व्यथा तर मांडलीच, पण त्यांनी विश्वाची व्यथा आपल्या ह्याच्यात मोतलेली आहे. आणि ह्याची मी उदाहरणं अगदी तुम्हाला छोटी छोटी देऊ शकतो. बरीच उदाहरणं आहेत. एकदा आम्ही निघालो होतो, मला म्हणाले जा रे पटकन रिक्षा घेऊन ये. मी रिक्षा घेऊन आलो आणि चंद्रशेखर आगाशेंकडे जायचं होतं. रिक्षात आम्ही बसलो, निघालो. त्यांना वेळ दिलेली होती की 7 वाजता आम्ही येतो, आणि 7 वाजता आम्ही 6:30ला निघालो. रिक्षात बसल्यानंतर थोडी इथून चौकापर्यंत रिक्षा गेली नसेल आणि भट म्हणाले अरे प्रदीप ऐक, ओळ काय सुचली? म्हटलं काय ओळ आहे? ओळ सुचली होती, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती. काय सुंदर ओळ सुचली. पुढे काय? भट म्हणाले रिक्षा मागे घे. जायचं नाही. त्यांचं काम होतं, खूप मोठं काम होतं, पैशाचं होतं, चांगले त्यांना पैसे मिळाले असते त्यात. भट म्हणाले जायचं नाही, रिक्षा मागे घे. रिक्षावाल्याला पूर्ण पेमेंट दिलं. वरती गेलो, खोलीचं दार उघडलं. दार उघडता उघडता त्यांना दुसरी ओळ सुचली. ते म्हणले प्रदीप ही पण ऐक आता. जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. ओ इतका सुंदर मतला. 7 वाजलेले आहेत, आम्ही बसलेलो आहे, ते लिहित आहेत. एक एक शेर त्यांना सुचतो आहे, लिहित आहेत. आणि व्यथा स्वतःच्या माणसाची कशी व्यापक होत जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या गझलेतला तो शेर आहे. ते म्हणतात की पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी. एक प्रेत बलात्कार करून पडलेला आहे रानामध्ये, आणि त्याच्यावर भट लिहित आहेत. काय संबंध आहे भटांचा? पण भट हे वैश्विक कवी होते, त्यांना प्रत्येकाची व्यथा आपली व्यथा वाटत होती.
जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, मायती माझीच होती, मायती माझीच होती, लेक ती माझीच होती. ओ लेक ती आपली होती. हे म्हणणारे भटांसारखा बाप माणूस कोणी नाही, म्हणून बाप आहेत ते, म्हणून त्यांना आम्ही बाप म्हणतो की भट हे बाप माणूस होते. लेक म्हणले त्या भोगलेल्या प्रेताला की त्या प्रेतावर ही कोण आहे, ती माझी माय आहे, ती माझी. अशी ती व्यथा स्वतःपासून असे भट विस्तारत गेलेत आणि म्हणून ते मोठे झाले. पुढची कविता ऐकूया. हा कारण मी बोलायला लागलो तर मी 2-3 तास मीच बोलेल. वळूया पुढील गीताकडे. चांडक सर, मला एक पाण्याची बॉटल आणि हे द्या. माझं एक पुस्तक देते. एक पुस्तकाची, या पुस्तकाची नाही नाही पुस्तकाची प्रत एक बघा. वा वा.
वा, अगदी पहिल्या गाण्यापासून वन्स मोर मिळतोय. श्रुती आणि सूरमणी श्री श्यामजी जैन आज आपल्या पुढे गाण्यासाठी इथे उपस्थित आहेत. पिता पुत्री आणि गुरु शिष्य अशी ही जोडी आहे. मी म्हणेन खरंच भाग्य लागतं यासाठी की वडिलांसोबत ती स्टेज शेअर करते. तेच तिचे गुरु आहेत. वयाच्या 4थ्या वर्षीपासून त्यांनी तिला संगीताचे धडे दिलेले आहेत. श्रुतीला आपण सगळे ओळखता. इंडियन आयडल फेम, सूर नवा, ध्यास नवा, त्यानंतर नौशाद अली पुरस्कार तिला मिळालेला आहे. अनेक अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. म्हणजे खरं तर आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि मी यांचा आज इंट्रो द्यायला बसले तर पुन्हा वेळ जाईल आहे. श्याम सरांनी इंटरनॅशनली बरेच शोज केलेले आहेत आणि क्लासिकल गायनाला, शास्त्रीय गायनाला नेहमीच ते प्रोत्साहन देतात. सगळ्यांमध्ये ते रुजवतात आहे. त्यांची अकॅडमी पण आहे जे ते रन करतात आहे. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. तर आपण वळूया पुढील गीताकडे. पण पुढील जे गीत आपण ऐकणार आहोत, मेहंदीच्या पानावर, हे गीत नेमकं कुणासाठी लिहिलंय सुरेश भटांनी, काय सांगाल? खरंच याच्याबद्दल खूप लोकांनी खूप चर्चा केलेली आहे. म्हणजे आपल्याच इथले दबी कुलकर्णी जे होते, डॉक्टर दबी कुलकर्णी, साहित्य संमेलनानंतर पुण्यात येऊन अध्यक्षही झाले ते. दबी कुलकर्णी यांनी सांगितलं की हे गीत एका नवरीचे आहे जी लग्न झाल्यानंतर 8व्या दिवशी घरी आलेली आहे, माहेरी आलेली आहे आणि तिला दव अजून सलते ग वगैरे असं रोमॅन्टिक सगळं आठवतोय वगैरे वगैरे. मग कोणतरी म्हटलं की नाही हो, हे त्या मुलीच्या आईचं गीत आहे की ती म्हणते की मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते का तुझ्या. असं होत होत बऱ्याच लोकांनी बरेच अर्थ काढले आणि खऱ्या कवीचं हे लक्षण असतं. गालिबवर 250 वर्ष झाली तरी आज PhD होते. याचं कारण त्याच्या शेरातनं अनेक नवीन नवीन अर्थ सापडतात आणि आजच्या काळाशी ते रिलेटेड होतात. म्हणून ही खरी कविता असते. भटांच्या बाबतीत, ह्या गाण्याच्या बाबतीत तर असं खूप झालं की प्रत्येकाने विचारलं की प्रत्येकाने आपापलं डोकं लावलं. प्रत्येक समीक्षकाने हा अर्थ असा, तो अर्थ असा. एकदा हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर वैद्य निवेदन करत होते. हृदयनाथ मंगेशकरांची मैफल होती. तर शंकर वैद्यांनाच विचारलं की ही नेमकी कुणाची कविता आहे, कुणावर आहे. शंकर वैद्य गमतीने म्हणाले, हे नवरीच्या मावशीचं गीत आहे. पण खरं सांगू का, ज्यांनी, कारण भट हे शब्दांचे किती पूजक होते, किती चाहते होते, हे तुम्हाला जर माहिती असेल तर या गाण्यात जाऊ नका. फक्त ही कविता मूळ पुस्तकात बघा, रंग माझ्या वेगळामध्ये आहे. त्याचं शीर्षकच आहे माहेर वाशिन. हे शीर्षक जर वाचलं असतं तर दुमत झालं नसतं की ही कविता माहेरी आलेल्या त्या मुलीची आहे जिला आपला मेहंदीच्या पानावरचा रंग अजून ओला वाटतोय, जो छळतोय, जो तिला सारखी आठवण करून देतो आहे. त्यामुळे ते शीर्षक वाचलं पाहिजे. म्हणून भटांच्या कवितेची शीर्षकं फार अतिशय सुंदर कवितेची शीर्षक आहेत. असे अनेक मी सांगू शकेल, पण परत तो वेळेचा प्रश्न आहे. आपण पुढच्या गाण्याकडे वळू. बिलकुल, पुढील गाण्याकडे वळूया आपण. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. जाईच्या पाकळ्या दव अजून झुलते ग. मेहंदीच्या पानावर
फुलतो तुळशीचा अजून देह सारा मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग जाईच्या पाकळ्या दवजून चलते ग मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग वा खरंच आहे. हो, आजचा कार्यक्रम वा वा हे खरंच ऐकायला मिळणार आहे प्रत्येक गीतानंतर. मी मुद्दाम त्यांना विचारलं कारण माझ्या यांचा परिचय नाही, पण मी तिच्या वडिलांना विचारलं हिचं लग्न झालंय का. ते म्हणले, अहो तिला 9 वर्षाचा मुलगा आहे. म्हणलं तीच इतकी लहान वाटते, जर लग्न झालं नसतं ना तर तिला मी दत्तक घेतलं असतं क्या बात आहे. आणि पुण्याला पळून नेलं असतं. वा छान. पुण्यात अनेक गायिका 2-2, 3-3 गायिका घेऊन एक कार्यक्रम ओढला जात नाही. इथं पहिल्या गाण्यापासून तिला वंशवर मिळतोय. तिला आणि तिच्या वडिलांना दोघांनाही कौतुकाने टाळ्या वाजवा जोरा. कौतुक करण्यासारखे मी म्हणेन ही हो. पिता आणि पुत्रीची जोडी आहेच. तर सुरेश भट यांची मधुतान जी कविता आहे त्याची सुरुवात मला इतकी आवडली. ते म्हणतात, गे कविते सखये तुझा लागला छंद, वा वा. गे कविते सखये तुझा लागला छंद, विसरलो जगा मी करपाशी तव धुंद. असं म्हणत त्यांनी कितीतरी कविता, गझल आणि गीत लिहिले. असंच एक खूप सुरेख गीत आपल्या पुढे येत आहे. पहाटे पहाटे सादर आहे पुढील गीत. हो पहाटे पहाटे मला जागानी, पहाटे पहाटे मला जागानी, तुझी रेशमाची मिठी सैल झाली. पहाटे पहाटे मला जागानी, पहाटे पहाटे मला जागानी. मला आठवेना तुला आठवेना, मला आठवेना तुला आठवेना. कशी रात्र गेली कुणाला कळेना, कशी रात्र गेली कुणाला कळेना. तरीही न भाला पुरेशी न झाली,
नभाला पुरेशी न लाली तुझी रेशमाची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जागाली पहाटे पहाटे मला जागाली गडे हे बहाणे निमित्ते कशाला असा राहू दे हात माझा उशाला गडे हे बहाणे निमित्ते कशाला असा राहू दे हात माझा उशाला महू मोकळे केस हे सोडगाली तुझी रेशमाची मिठी सैल झाली पहाटे पहाटे मला जगाली पहाटे पहाटे मला जगाली पहाटे पहाटे मला जगाली वा 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 वा. म्हणजे गाणी असावीत ती भटांची आणि ती आपण ऐकावीत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर पुढील गीत आपण जे घेतोय पुन्हा फक्त मी अनाऊन्स केल्यानंतर तुम्ही वा असं म्हणणार आहातच. पण त्या गीतामागे काही कहाण्या आहेत, काही छोटे छोटे किस्से आहेत जे आपण अनेक कार्यक्रमातनं निवेदनात ऐकत असतो. मी पण ऐकलेले आहेत. तर पुढील गीत जे आम्ही घेऊन येतोय तरुण आहे रात्र अजूनही. बोलले होते मी वा तुम्ही म्हणणार आहात. नेमका किस्सा काय आहे? जी ऐकिवात आहे कथा तीच बरोबर आहे का, की एका सैनिकाचे शव आहे त्यापुढे नायिका दुःखी आहे आणि ती म्हणते तरुण आहे रात्र अजूनही राजसा निजला सकारे. ही कथा खरी आहे का? ज्ञानेश्वर माऊली आणि तुकारामांच्या गाथेमध्ये सुद्धा अनेक अभंग काही लोकांनी घुसडले स्वतःचे. भक्तिभावाने घुसडले तो भाग नाही, त्याला क्षेपक असं म्हणतात. तेव्हा असं भटांच्या बाबतीमध्ये भटांच्या नावावर अनेक किस्से सांगितले जातात पण ते खरे नाहीत. त्यातलाच हा एक किस्सा आहे की ते प्रेत पाहिलं असं नाही हो. भटांनी ते अतिशय एका म्हणजे घरकुल नावाच्या चित्रपटात ते गाणं केलं, श्रीरामचंद्रांचं त्याला संगीत, आणि त्यांनी ते लिहिलं आणि श्रीरामचंद्रांना आवडलं आणि त्यांनी ते रोमॅन्टिक म्हणूनच घेतलेलं आहे. रुमानी ते आहे गाणं. आणि तो किस्सा कुणी बनवला हा माहिती नाही, पण ते प्रेत संयम तो शहीद आहे त्या नाही सगळं जर तुम्ही शेर बघितले, प्रत्येक शेर जर लागू केला तर रोमॅन्टिकच आहे. आणि रोमॅन्टिक बाबत भटांचा हात कुणीच धरू शकत नाही. म्हणजे जेव्हा म्हणजे मी अजूनही तरुण दिसतो हा भाग वेगळा, पण तेव्हा जेव्हा खरंच तरुण होतो, जेव्हा खरंच तरुण होतो तेव्हा सुद्धा आम्ही असं लिहू शकत नव्हतो. एक गंमत जाता आता सांगून टाकतो तुम्हाला. एकदा भट आणि आमचा धुळूबुळू म्हणून एक गझलकार आहे, भीमराव धुळूबुळू, सांगलीचा आहे, आणि ते दोघं जण आमच्या एका मित्राकडे चालले होते. सकाळची प्रसन्न वेळ होती, छान श्रावणातली सकाळ, आणि ते चालले होते, रिक्षातनं उतरले आणि ते आता घरी त्याच्या जायचं. बरोबर तो भीमराव धुळूबुळू त्याला धरलेलं आहे त्यांनी. आणि दोन मुली शाळेमध्ये अशा जात होत्या, अतिशय सुंदर मुली, सुंदर ड्रेस घातलेला, सुंदर त्यांनी वेणीमध्ये गजरा घातलेला, आणि अशा जवळनं गेल्या.
भटांनी भीमरावला थांबवलं. म्हणे भीमराव काही सुचतंय का? भीमराव म्हणलं नाही. कसले तरुण तुम्ही रे, एवढ्या सुंदर मुली शेजारने जातात आणि तुम्हाला काही सुचत नाही? लिहून घे, मी सांगतो ते. आणि रस्त्यात भटांनी 2 ओळी त्याला दिल्यानंतर ती गझल झाली पूर्ण. पण रस्त्यात त्या ओळी दिल्या. त्या ओळी काय होत्या? कोण जाणे, कारण त्या मुलींची नावं माहितीच नाही ना, कोण आहेत त्या मुली. कोण जाणे कोण हे जवळून गेले, कोण जाणे कोण हे जवळून गेले, चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले. क्या बात आहे. वा वा वा. काय प्रतिभा आहे. चांदण, अहो सकाळी चांदणं आठवतोय ना, चांदणं रक्तामध्ये मिसळून गेले. या गझलेमधला एक शेर तुम्हाला, खरं तर किती बोलावं, किती बोलत बसलो तर मी किती बोलावं. अहो या गझलेमध्ये एक शेर आहे, बरेच शेर चांगले सुंदरच आहेत ती गझल. अहो कोण असं लिहू शकतो, या दुपारी मी कुणाला हाक मारू. या दुपारी म्हणजे कोणत्या दुपारी? आयुष्याच्या दुपारी. कडक ऊन आहे, सगळी संकट आहेत, या दुपारी मी कुणाला हाक मारू. ते म्हणतात, या दुपारी मी कुणाला हाक मारू, ओळखीचे चेहरे वितळून गेले. वा 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 वा. अहो चेहरे वितळणं कल्पनाच करू शकत नाही आपण. ओळखीचे चेहरे वितळून गेले. पुढचा शेर त्यांनी लिहिला, ही सगळी आमच्या समोर लिहिलेली गझल आहे. पुढचा शेर त्यांनी लिहिला. खूप बोलतोय का मी? म्हणजे सांगा. भक्ती मॅडम व्यवस्थित चालले ना? हां, भक्ती मॅडमसाठी टाळ्या वाजवा, त्यांनी हे सगळं अरेंज केलं. भक्ती जाधव. आणि इतका छान हा संचय ना, की काय मगाशी आहो त्या तरुण आहेला तर मी काय ढोलकीने हे दबल्या वाजवला. वा 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 वा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हो खरं म्हणजे सगळ्यांसाठीच वाजवायच्यात, पण हळूहळू. पण या हो सत्कार करायचा आहे भक्ती मॅडमचा. अच्छा, शेवटचे गीत आधी करूया आपण. नाही, सत्कार तुम्ही करावं, माझ्याकडनं शब्दांचा सत्कार व्हायला पाहिजे ना त्यांचा, म्हणून मी बोललो. तर कोण जाणे कोण हे जवळून गेले, चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले. लिहिता लिहिता भटांनी लिहिलं, कोणता कैदी इथे कैदेत आहे, कोणता कैदी इथे कैदेत आहे, रंग भिंतींचे कसे उजळून गेले. हो काय. मी म्हटलं बरसे भाव सावरकरांवर शेर लिहिलाय का तुम्ही? मी त्यांना विचारलं, दादा सावरकरांवर हा शेर आहे का? ते म्हणले का असं वाटलं? म्हटलं शेर तर तसा आहे, कैदेमध्ये कैदी आहे. सावरकरांवर मी लिहिलेला नंतर सांगतो म्हणे. हा शेर मी साने गुरुजींवर लिहिलाय. तुम्हाला कसं काय साने गुरुजी अचानक आठवले गझल लिहिताना? अहो गझल कुठे चालली आहे? सुरुवात आहे, कोण जाणे कोण हे जवळून गेले, चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले. रोमॅन्टिक वर्णती येते, ओळखीचे चेहरे वितळून गेली. सामाजिक ह्याच्यावर जाते, दुःखावर जाते, व्यथेवर जाते. आणि एकदम साने गुरुजी आठवतात. ते म्हणले हो प्रदीप, साने गुरुजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपला चालला होता, त्यावेळेस मी अटक झाली होती मला येरोडा जेलमध्ये, आणि माझ्या शेजारच्या बराकीमध्ये साने गुरुजी होते. भटांच्या शेजारच्या बराकीमध्ये साने गुरुजी होते, आणि साने गुरुजी तिथं बसले आहेत हे मला आठवलं. आणि मला लक्षात आलं, रंग भिंतींचे कसे उजळून गेले. अहो ते पोपड्या आलेल्या भिंती, त्या खराब भिंती, पण साने गुरुजींसारखा मनुष्य तिथं आहे, सावरकरांसारखा मनुष्य त्या कैदेत आहे. त्या कैदेला, त्या तुरुंगाला एक पावित्र्य आलेलं आहे, हे भटांनी लिहिलं. मग मी त्यांना विचारलं की मग सावरकरांवर कोणता शेर लिहिला? ते म्हणले, इतुकेच मला जाताना सरण्यावर. ही गझल तुला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. त्यामधला एक शेर आहे, तो मी सावरकरांवर लिहिलाय. काय लिहिलंय बघा. सावरकरांचं आयुष्य आठवा आणि तुम्हाला तो शेर पटलाच पाहिजे, पटेलच. कोण इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही, ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही.
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले क्या होते. बात है. हे बघ. वा, मला वाटतंय आजच्या या कार्यक्रमानंतर निवेदिका म्हणून मी संपन्न होऊन निघणार आहे इथून. धन्यवाद भक्ती मॅडम, धन्यवाद. श्रुती, आपण वळूया पुढील गीताकडे. हे सगळे किस्से तू ऐको आणि त्यावेळेस जे मानधन मिळेल त्यातले 10% मला देऊन जा. नक्की क्या नक्की. बात. खरं तर अगदी मला नक्की. पण खूप मजा येते कारण म्हणजे युजली आम्ही अँकरिंग करतो आणि आम्ही आमची गाणी गातो, पण हे जे काही मस्त चर्चा चालू आहे, तर हा कार्यक्रम न वाटतं एक बैठक छान रंगलेली आहे असं वाटतंय आणि आम्हालाही खूप मजा येते गाताना असं. आणि तुम्ही दत्तक नाही घेतलं तरी मी पुण्याला येईल हा तुमच्याकडे, मला मजा आली आहे. ते बघ, माझी बायको समोर बसली, तिला सांगतो. राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे, एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळला सकारे. तरुणा हे रात्र अजूनी. अजूनही विजला न गगन तारकांच्या दीपमाला. अजूनही विजला न गगन तारकांच्या दीपमाला. अजून मी भिजले कुठे रे, हाय तो विजला सकारे. राजसा निजला सकारे, तरुणा हे रात्र जुनी. बघ तुला पुसतोच आहे, बघ तुला पुसतोच आहे. पश्चिमेचा गारवारा, बघ तुला पुसतोच आहे. पश्चिमेचा गारवारा, रातराणीच्या फुलांचा गंध तो लुटलास का रे. तरुणा हे रात्र जुनी, तरुणा हे रात्र अजुनी. राजसा निजला